पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका। आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त। पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळू देणार नाही। सिंधू जलकरार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार। केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटील यांचं मोठं वक्तव्य। तर आमचं पाणी सिंधू नदीतून वाहील किंवा त्यांचं रक्त, सिंधू नदी आमचीच राहील। सिंधू जलकरार स्थगितीनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांचं चिथावणीखोर वक्तव्य। भारतानं सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर चिनाब नदीची पाणी पातळी 2 ते 3 फुटांनी कमी। पाकिस्तानच्या सियालकोटमधील मराला भागातील व्हिडिओ समोर। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तरात लष्कराकडून LOCवरील पाकच्या लष्करी चौक्यांवर गोळीबार। पाककडून नियंत्रण रेषेच्या 5 ते 7 किलोमीटरच्या परिसरात GPS जॅम। 191 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती। तर पाकिस्तानला गेलेले 287 भारतीय नागरिकही मायदेशी परतले। मुंबई विमानतळ परिसरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित। फनेल झोनमध्ये विमान उड्डाणाला अडथळा ठरणाऱ्या वास्तू आणि बांधकामांच्या DGCAच्या यादीत पुतळ्याचा समावेश। मुंबई पोलिसांकडून NIA कोठडीतील तहव्वूर राणाची चौकशी। राणाकडून उडवाउडवीची उत्तरं। चौकशीला राणाकडून सहकार्य नाही, सूत्रांची माहिती। एल्फिस्टन ब्रिज तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती। नागरिकांकडून तूर्तास आंदोलन मागे। सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्याची MMRDAच्या अधिकाऱ्यांची माहिती। राज्यभरात आज हलक्या पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज। विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपिटीची शक्यता। नागपुरात गेल्या 4 दिवसापासून पारा 44 अंशांवर। 26 ते 29 एप्रिल ढगाळ वातावरणामुळे तापमानात 1 ते 2 अंशांची घसरण होण्याची शक्यता।